येथील रावेतमध्ये आज सकाळी पहाटेच्या सुमारास रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नॅशनल हायवेवरून एक आयशर टेम्पो क्रमांक MH03 DV 7733 हा टेम्पो हायवेवरून जात असताना रावेत पोलिसांनी अडवून पाहणी केली असता आयशर टेम्पोमध्ये जवळपास 25 ते 30 जनावरे आढळून आलेली आहेत. सदरचा टेम्पो एका महिलेने व तिच्या साथीदाराने पोलिसांना माहिती देऊन पोलीस स्टेशनला जमा केला. परंतु त्या ठिकाणी बजरंग दलचे गोरक्षक आल्यास सदर महिला ही गोरक्षकांच्या संघटनेच्या नावाचा दुरुपयोग करून गोरक्षकांची प्रतिमा मलिन करण्याचा व खंडणीखोरी करत असा आरोप गोरक्षक प्रतीक ननावरे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केला आहे. तपास रावेत पोलीस स्टेशन करत आहेत. गेल्या 2016 पासून मी गोरक्षणाचं काम करतो. आज आपल्याला गुप्त बातमीदारांमार्फत सकाळी 6 वाजता एक माहिती मिळालेली होती. ती माहिती अशी होती की पुणा येथे सुषमा शिंदे या व्यक्तीने 2 गाड्या म्हैशीने भरलेल्या अडवून ठेवलेल्या आहेत. त्या तिने सकाळी अंदाजे 3:30 ते 4च्या आजूबाजू ह्या गाड्या पकडलेल्या होत्या. ह्या गाड्यांकडून तिने प्रत्येक गाडीकडून 1-1 लाख रुपये खंडणी मागितलेली होती. परंतु ह्यातल्या ही जी तुम्हाला गाडी दिसते, ह्या गाडीबरोबर अजून एक गाडी होती. ती गाडी तिने 1 लाख रुपये घेऊन सोडून दिली. ती गाडी आज आपण गोरक्षकांच्या मदतीने माहिती मिळाल्यावरती खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तीही गाडी पकडण्यात आपल्याला यश आलेलं आहे. ती गाडी आता आपण जमा केलेली आहे. आणि जी सुषमा शिंदे जी व्यक्ती आहे हिच्यावरती काही दिवसापूर्वी पुण्यामध्येच खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्या ह्याच्यामध्ये त्या सदर व्यक्तीने ऑनलाईन जे पैसे घेतले होते त्याचे स्क्रीनशॉट्सही आपल्याकडे आहेत. त्यानंतर तिचे आजचे सकाळचे पैसे मागण्यासाठी, मला गाडी सोडण्यासाठी 1 लाख रुपये द्या, हे रेकॉर्डिंगही आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत. आणि त्या ह्याच्यामध्ये ती माझ्या स्वतःच्या नावावरती की बाबा आज ही गाडी जर तुला न्यायची असेल तर आम्हाला 1 लाख रुपये दे, नाही तर प्रतीक ननावरे यांना संपर्क करून तुझी गाडी पकडण्यात येईल. म्हणजे आमच्या नावाचा चुकीचा वापर करून ही खंडणी वसूल करत होती. याआधी तिचे खूप सारे पुरावे, एव्हिडन्स आपल्याकडे आहेत की याआधी हिने असे कृत्य केलेले आहे. आज ह्या गाडी मालकाने ह्याच्याकडे पैसे नव्हते, तिला पैसे दिले नाहीत म्हणून ही सदरची गाडी स्थानिक गोरक्षकांची दिशाभूल करून इथल्या रावेत पोलीस स्टेशनच्या ह्याच्यामध्ये आणलेली आहे. ह्या गाडीमध्ये 30च्या आजूबाजू जनावरे होती. ती जनावरे अॅनिमल क्वालिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल होऊन ही सर्व जनावरे ही गोशाळेत जमा झालेली आहेत. आमची पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे की सदर जी व्यक्ती आहे हिला आता खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही आता प्रेझेंट आहे. आज आम्ही इथे येऊन जवळपास 2 तास झालेले आहेत. या 2 तासामध्ये त्यांना खालापूरवरून इथे आणण्यासाठी त्या व्यक्तीचे रेकॉर्डिंग्स, पैसे मागण्याचे, त्यांचे स्क्रीनशॉट्स, त्यांचे यापूर्वीचे त्यांच्यावरती दाखल असलेले FIRs, ते ही गाडी जिथे पकडून ठेवलेली होती त्या ठिकाणी ती पेट्रोल पंपाच्या आवारामध्ये होती. तिथील जवळपास 3 तास ही गाडी तिथे तिनं पोलिसांना न घेता कशी काय थांबवून ठेवलेली होती. तिथले रेकॉर्डिंग्स मागण्याची आमची मागणी आहे. परंतु अजूनपर्यंत 2 तासामध्ये आमची कुठलीही मागणी पूर्ण झालेली नाहीये. आणि त्या व्यक्तीला खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून रावेत पोलीस स्टेशनला आणण्यासाठी कुठलंही हालचाल आम्हाला दिसत नाहीये. त्यामुळे पोलीस प्रशासनाला आमची एकच विनंती आहे की ती व्यक्ती खालापूर पोलीस स्टेशन येथून गायब होण्याआधी त्या व्यक्तीला रावेत पोलीस स्टेशनला आणावं आणि कायदेशीररित्या योग्य ती कारवाई करावी. तुम्ही म्हणताय की त्या व्यक्तीने समोरच्या काही पैसे घेऊन सेटलमेंट केलेली आहे आणि तुमच्या नावाचा दुरुपयोग करते, त्यांनी अशा पद्धतीची खंडणी वसूल केली किंवा पैसे घेतले, असे काही पुरावे आहेत? हो, आपल्याकडे सकाळी ही जी गाडी आहे या गाडीशी संबंधित काही व्यक्ती आहेत. त्या व्यक्तींनी गुप्तता ठेवत माझ्यापर्यंत काही रेकॉर्डिंग्स पाठवलेले आहेत. त्या ह्याच्यामध्ये ती स्वतः बोलत आहे की 1 लाख रुपये मागवून घे आणि ते रोख स्वरूपामध्ये मागवून घे. आणि आज जे आता आपण खालापूरला जी गाडी पकडली, ती गाडी पकडल्यानंतर तिथल्या ड्रायव्हरशी बोलणं झालं. तो ड्रायव्हरही कबुली देत आहे की हो, माझ्याकडे हा म्हैशींचा माल खरेदी करून जे पैसे शिल्लक राहिलेले होते त्यातले 1 लाख रुपये माझ्याकडे होते. त्यापैकी 92,000 रुपये हे तिथे तिला रोख स्वरूपामध्ये देऊन तिने आमची गाडी तिथून सोडून दिलेली होती. दुसरे कळत नाही, खालापूर कनेक्शन आणि इतर रावेत पोलीस स्टेशन कनेक्शन काय नेमकं? कनेक्शन हे आहे की ह्या ज्या गाड्या आहेत ह्या कोल्हापूर, कराड, वडगाव येथील जे पशु बाजार भरतात, ह्या पशु बाजारांमधून भरून निघतात. ह्या गाड्या व्हाया रावेत, मुंबई देवना कत्तलखान्यामध्ये जात असतात. तर त्या रावेत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो नॅशनल हायवे आहे त्या हद्दीमध्ये तिने ह्या गाड्या दोन्हीच्या दोन्ही 1-2 ते 3 किलोमीटरच्या रेडियस मध्ये थांबवून ठेवलेल्या होत्या.
तर तिथे तिने खंडणी मागितली. त्याला जवळपास 3 तास झाले. 3 तासामध्ये एका गाडीने पैसे दिले, त्या गाडीला तिने सोडून दिला आणि ही गाडी पोलीस स्टेशनला आणली. त्या समोरच्या व्यक्तीचा आधीचं काय रेकॉर्ड आहे काय? ह्यांच्यावरती आधीचे अॅनिमल क्रुएलिटी ऍक्ट नुसार गुन्हे दाखल असू शकतात, कारण ह्यातल्या ज्या इथे गाडी पकडलेली खाली पकडलेली ह्याचे काही डिटेल्स आलेत की ह्या गाड्यांवरती आधी गुन्हे दाखल आहेत म्हणून. गाडीतली जी जनावरं आहेत हे येथील नजदीकच्या गोशाळेमध्ये सोडण्यात आलेली आहेत. या गाडीवरती स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. जनावरांमध्ये कुठले प्रकार होते? म्हैसवर्गीय जनावरे होती. ही देवना कत्तलखान्यामध्ये कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जात होती. बरं, ते अॅनिमल ऍक्ट आहे किंवा अॅनिमल हॅरेसमेंटचा विषय, जनावर कशा अवस्थेत होते, त्यांना पाणी वगैरे होतं का? नाही, चारा पाण्याची व्यवस्था जो आपले जे पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त आहेत तुकारामजी मुंडे साहेब यांनी 1 एप्रिल 2024 रोजी एक GR पास केलेला इयर टॅगिंगचा. 1 एप्रिल 2024 नंतर कुठलाही पशु जो आहे हा विदाउट इयर टॅगिंग त्याची खरेदी विक्री होणार नाही. जर त्याला ट्रान्सपोर्टेशन करायचं आहे तर सेंट्रल मोटर व्हेकल ऍक्ट 125E या रूल नुसार त्याला सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, इयर टॅगिंग असणं गरजेचं आहे. गाडीमध्ये सेपरेट कंपार्टमेंट, वेस्ट मटेरियल टँक, अँटी स्लिपरी मटेरियल, फर्स्ट एड किट यासारख्या सर्व सुविधांची आतमध्ये व्यवस्था असणं गरजेचं आहे. त्यापैकी यामध्ये काही नव्हतं. दिसली का तुम्हाला जनावर? नाही, खाण्यापिण्याची व्यवस्था तर काहीच नव्हती गाडीमध्ये. साधारणतः अशा गाड्या पकडल्या जातात, किती जनावर बसू शकतात आणि यात किती होते? या वाहतूक होऊ शकते, परंतु आज ह्या गाडीमध्ये काहीतरी 30चा आकडा पुढे आलेला आहे. खाली जी गाडी पकडली गेली त्यात 20चा आकडा पुढे आलेला आहे. दोन्ही गाड्यांमध्ये मिळून जवळपास 50च्या आजूबाजू जनावरे जप्त केलेली आहेत. आता तुम्ही म्हणताय की त्या समोरच्या व्यक्तीनं तुमचं नाव घेऊन, संघटनेचं किंवा वैयक्तिक तुमचं नाव घेऊन गाड्या पकडल्या जातात विदाऊट डिपार्टमेंटची मदत न घेता. हो, तुमचं पाऊल पुढे काय असणार आहे? आमचं पाऊल हेच आहे की जे काही निस्वार्थ गोरक्षक आहेत ह्यांची जी छबी आहे ही मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे. आज ह्यांच्या अशा काही समाजकंटकांच्या वागण्यामुळे जे कट्टरपणे आणि चांगल्या भावनेने गोरक्षण करत आहेत अशा गोरक्षकांचा यामध्ये नाव खराब होत आहे. त्यामुळे ह्या सदर व्यक्तीवरती कठोरात कठोर कारवाई होऊन आज ही सेकंड टाइम हिच्यावरती आज गुन्हा दाखल होईल. आज पहिल्या वेळी तिला नोटीसवरती कुठलीही चौकशी न करता नोटीसवरती सोडण्यात आलेलं आहे. आज कितीतरी अबोल जीवांचा प्रश्न आहे की आज त्यांची हत्या ह्या अशा माणसांमुळे होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने ह्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करून यांना जे खालापूर पोलीस स्टेशनला आता प्रेझेंट आहे तिथून अटक करून इथे आणून या टोळीमध्ये ज्यांचे लागेदोरे आहेत त्या सर्वांवरती कायदेशीररित्या योग्य ती कारवाई करावी. हा झाला विषय की खंडणीचा समोरची व्यक्ती तुमच्या संघटनेचा आणि तुमचं नाव घेऊन दुरुपयोग करतायत किंवा खंडणी वसूल करतायत असं आहे. पण जे आता संबंधित वाहतूक करणारी गाडी होती, गाडी मालक असेल, ड्रायव्हर असेल, त्यांच्यावर काय कारवाई झाली? यांच्यावरती अॅनिमल क्रुएलिटी ऍक्ट नुसार गुन्हे दाखल झालेले आहेत. माल जो आहे, ज्यांचे जे पशु आहेत हे बेकायदेशीररित्या वाहतूक होत होती ते गोशाळेमध्ये जमा झालेले आहेत. गाडी पोलीस स्टेशनला जप्त झालेली आहे. आज ही जी गाडी आहे ही केअर अँड मेंटेनन्स चार्जसाठी रेडे किंवा म्हशी जरी असतील तरी त्याला गव्हर्नमेंटने स्लॉटर करण्यासाठी एक नियम बनवलेला आहे. त्याची एक हे आहे की त्या ह्याच्यामध्ये राहूनच ते सर्व स्लॉटर होतील. जसे की आज 3 वर्षाच्या आतमधील कुठलाही जनावर असेल तर ते तुम्ही कट करू शकत नाही. आज आपण गाड्यांमध्ये बघितलं तर बहुतांश जनावरं ही 3 वर्षाच्या आतमधली होती. जर कुठली म्हैस निकामी असेल तरच तिला स्लॉटर करू शकतात. ती जर पुनरुत्पादन देऊ शकत असेल, ती दुधावरती असेल तर तिला स्लॉटर